देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कांतारा या सिनेमाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत कांताराच्या दमदार यशानंतर कांतारा 2 ची घोषणा करण्यात आली. सिनेमाची घोषणा केल्यापासून सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. अखेर कांतारा 2 ची पहिली झलक समोर आली आहे. ऋषभ शेट्टीनं नुकतंच कांतारा अ लीजंड चॅप्टर 1 ची पहिली झलक शेअर केली आहे. ऋषभ शेट्टीचा भयावह रौद्र अवतार यात पाहायला मिळत आहे. कांताराप्रमाणे कांतारा 2 देखील बॉक्स ऑफिसवर तसेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल यात काही शंका नाही. हे सिनेमाची पहिली झलक पाहून लक्षात येतं. कांतारा 2 हा कांताराचा प्रिक्वेल सिनेमा आहे. कांतारा हा आता एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. कांताराच्या जन्माची गोष्ट कांतारा अ लीजंड चॅप्टर 1 मध्ये पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या फर्स्ट लुकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, कारण निर्मात्यांनी स्वतः त्याचं काउंटडाऊन सुरू केलं होतं. भूतकाळातील पवित्र प्रतिध्वनीमध्ये जिथे प्रत्येक फ्रेममध्ये देवत्व भरलेलं आहे, न पाहिलेली एक झलक मिळवण्यासाठी संपर्कात राहा असं म्हणत निर्मात्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. कांतारा हा सिनेमा साऊथ सिनेसृष्टीतील एक बेस्ट सिनेमा आहे. 2022 वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. कांताराचा रेकॉर्ड आजवर कोणीच मोडू शकलं नाहीये. कांताराची गोष्ट सर्वांनी पाहिली, पण आता सिनेमाच्या पहिल्या पार्टची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या पहिल्या लुकमध्ये ऋषभ शेट्टी रौद्र अवतारात दिसतोय. भगवान शंकराचं रूप त्यानं धारण केलं आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात कुऱ्हाड, जटाधारी, त्यात अर्ध्या चंद्रा असा लुक दिसत आहे. कांताराचा पहिला लुक पाहिल्यानंतर सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. सिनेमा तब्बल 7 भाषांमध्ये रिलीज होणार आहे, ज्यात हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्लिश आणि बंगाली या भाषेत रिलीज होणार आहे. सिनेमाचं बरंचसं शूटिंग हे मँगलोरमध्ये करण्यात आलं आहे. तर आपण आता जाणून घेऊयात कांतारा म्हणजे काय. कर्नाटकातील लोककलेला अत्यंत अभिमानाने सादर करणारा कांतारा एक धाडसी चित्रपट आहे. यात काहीच दुमत नाही. आपल्याकडे असा लोककलेचा प्रकार वाघ्या मुरळीच्या माध्यमातून आपण अनुभवला आहे. चित्रपटाची कथा फिरते एका ग्रामदैवताभोवती, जो हजारो वर्ष या गावाची रक्षा करत आहे. या ग्रामदैवताची सेवा त्या गावातील काही अनुसूचित जाती जमातीमधील लोक करतात. त्या उत्सवाला कोला म्हणतात. या उत्सवात त्या ग्रामदैवताची सेवा करणारी व्यक्ती एका विशिष्ट प्रकारची वेशभूषा करून नृत्य सादर करते. या दरम्यान काही काळ त्या व्यक्तीमध्ये त्या देवाचा वास असतो. गावकरी ही परंपरा अत्यंत श्रद्धेने पाळतात. याबरोबरच गावच्या या जमिनीवर वनविभाग आणि जमीनदार यांचा डोळा आहे. बरोबर याच 3 गोष्टींना केंद्रस्थानी ठेवून ही कथा लिहिली आहे. ग्रामदैवताची सेवा करणारे गावकरी, वनविभाग आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष आणि त्याला दिलेली लोककलेची जोड अशी कथा असलेला हा चित्रपट अगदी उत्तमरित्या बांधलेला आहे. आपल्याला कर्नाटकातील त्या लोककलेविषयी किंवा त्यांच्या परंपरेविषयी काही माहिती नसूनही आपण त्या कथेत कधी गुंततो तेच आपल्याला समजत नाही. याचं संपूर्ण श्रेय जातं ते लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांना. ऋषभ यांनी कथा आणि लोकांच्या श्रद्धास्थानाचं गांभीर्य बाळगून ही कथा सादर केली आहे. रोमांस, नाट्य, विनोद, थरार या सगळ्या गोष्टी त्यांनी योग्य प्रमाणात आणि योग्य त्याच ठिकाणी पेरल्यानं कथा, पटकथा तुम्हाला कुठेच भरकटल्यासारखी वाटत नाही. दिग्दर्शन आणि चित्रीकरणात तर या चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण दिले पाहिजेत. कर्नाटकचं निसर्गरम्य चित्रण, तिथल्या लोकांना मिळालेलं निसर्गाचं वरदान, लोकांच्या प्रथा, परंपरा याचं अचूक चित्रण तुम्हाला यात बघायला मिळेल. खास करून सुरुवातीला म्हशीच्या शर्यतीचं दृश्य फारच अप्रतिम सादर केलं आहे. चित्रपट अगदी गंभीर होऊ नये यासाठी बऱ्याच ठिकाणी विनोद निर्मितीचा वापर केला आहे आणि तो अगदी उत्तम जुळून आला आहे. काही संवाद आणि दाक्षिणात्य चित्रपटात महिलांचं केलं जाणारं चित्रण यावरून कदाचित कुणी आक्षेप घेऊ शकतं, पण ही त्यांची जगण्याची रीत आहे आणि ती जीवनशैली जशी आहे तशीच मांडल्याने कुठेही त्यात नाटकीपणा तुम्हाला जाणवणार नाही. याबरोबरच चित्रपटाचं संगीत हा त्याचा आत्मा आहे. मध्यंतरादरम्यानचं दृश्य आणि त्याला साजेसं पार्श्व संगीत अंगावर रोमांच उभं करणार आहे. गाणी देखील त्या कथेला पुढे नेणारी असल्याने कुठेच ती अनावश्यक वाटत नाही. चित्रपटाच्या उत्तरार्धात यातील मुख्य पात्र शिवा याचा एका लोहाराच्या दुकानातील ऍक्शन सिक्वेन्स आहे. त्याचं चित्रीकरण आणि पार्श्वसंगीत तुम्ही कदापि विसरू शकणार नाही. त्या बारकाईनं ते दृश्य चित्रित केलं आहे. अभिनयाच्या बाबतीत तर सगळ्याच कलाकारांनी
उत्कृष्ट काम केलं आहे. सप्तमी गौडा ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात जशी दिसते त्याच्या विरुद्ध या चित्रपटातून ती आपल्या समोर येते आणि तिने तिचं काम चोख बजावलं आहे. जमीनदाराच्या भूमिकेत दिसणारे अच्युत कुमार आणि रामपा या भूमिकेत दिसणारे प्रकाश थुमिनाड या अभिनेत्यांची कामं फारच लाजवाब झाली आहेत. एक चित्रपटाचा खलनायक तर दुसरा वातावरण हलकं फुलकं करणारा अभिनेता हे दोघेही प्रचंड भाव खाऊन जातात. इतरही कलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे. चित्रपटाची शेवटची 20 मिनिटं ही सुन्न करणारी आहेत. त्या 20 मिनिटात आपल्या डोळ्यासमोर घडणारं नाट्य, त्यामागची पार्श्वभूमी आणि प्रत्येक कलाकारांनी केलेला अभिनय पाहून तुम्ही थक्क व्हाल. खास करून रिषभ शेट्टी याचं शिवा हे पात्र ज्या पद्धतीने आपल्यासमोर उलगडतं आणि त्याचं एक वेगळंच रूप आपल्याला या 20 मिनिटात पाहायला मिळतं, यासाठी रिषभ यांनी घेतलेली मेहनत पडद्यावर आपल्याला दिसते. रिषभच्या पात्राचा म्हणजेच शिवाचा भूतकाळ आणि त्या दिशेने होणारा त्याचा प्रवास अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. चित्रपटात लोकांच्या धार्मिक रीती रिवाज आणि मान्यतांवर प्रामुख्याने भाष्य केलं असलं तरी निसर्ग हाच परमेश्वर आहे हे देखील या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. वरवर बघायला गेलं तर ही एका गावातील गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्षाची गोष्ट आहे, पण याला दिलेली रूढी परंपरा आणि लोककलेची जोड यामुळे हा चित्रपट उजवा ठरतो. यात तीळ मात्र शंका नाही. काहींना हा चित्रपट अजिबात आवडणार नाही आणि त्यांना आवडावा म्हणून हा चित्रपट नक्कीच बनवला गेला नाही. एकदा तरी हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा होता. हिंदीतही हा चित्रपट बनू शकतो. नक्कीच आपल्यात ती क्षमता आहे, गरज आहे की आत्मपरीक्षणाची, पाश्चात्य संस्कृतीची जी जळमट आपल्या हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या मेंदूवर बसली आहेत ती साफ केली पाहिजे. ती साफ केली तर नक्कीच आपणही आपल्या मातीतला कांतारा तेवढ्याच अभिमानाने सादर करू शकतो.